नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. आज आम्ही चाललोय मुडक्याच्या पिंपळगावला देवाच्या पाया पडायला. तर तिथे आमची सटूबाई आहे. हा, दादूला पाया पडायला न्यायचं राहिलेलं होतं. बरेच दिवसात आमचं चाललं होतं जाऊ. म्हटलं चला, शुक्रवार पण आहे आणि तिची स्कूल पण आज दुपारून सुटणार होती, तर त्याच्यामुळे आम्ही आज डायरेक्ट स्कूलला सुट्टी दिली आहे की नाही. तर त्याच्यामुळे आज चाललं आम्ही जय बाप्पा करायला. दादू झोपला होता, आताच उठलाय. तेव्हा त्याला टोपी बिपी घातली आणि मस्त छान रेडी केले. आज एकच बुकटं नेणार आहे आम्ही, कारण लई गरम होते, ऊन पण खूप आहे बाहेर. तर चला आता एक 5-10 मिनिटामध्ये आम्ही निघणार आहे ना. यायचे तुला? हो. तर चला मंडळी, भेटूया पिंपळगावला गेल्यानंतर सकाळीच्या मंदिरामध्ये. बाय बाय. बाय बाय. तर मंडळी आलोय आम्ही लोकेशन लावून गाडी मारून मंदिरात. पिंपळगाव निपाणी असं तसं मोडक्याचं पिंपळगाव म्हणून या पिंपळगावचं हे फेमस आहे. इथं हाडं तोडलेली मोडलेली जोडून बिडून होते, सटकलेले बसून देते. फेमस डॉक्टर आहे तिथले. आमच्या नानांना पण यायचं इथं. हे बघा, दादू बराच वेळ झाला उठला होता, त्याला जरा मोकळं केलं होतं गाडीवरतीच. चल बा. इथं सटूबाईचं मंदिर आहे. इथं लहान लेकरांना पाया पडायला आणतात. प्रत्येकाची सटूबाई वेगवेगळी राहते. आमची इथली आहे. मंदिर लय छान आहे. तुरुच्या वेळेस आलो होतो तेव्हा मंदिराचं काम चालू होतं. पाय पड तुरू. दादू नुसतं बघतोय, पुढे घेऊन आला. पाळणा किती छान आहे इथं. जावळ संस्कार करायला. कुठे? लाकडी पाळणा. हा ना, अशा पाळण्याने पाय भेटत आता. म्हणजे काय करावं लागतं याच्यात? एवढं नाही माहित मला. नाही. तिला लिहिलेलं आहे जावळ संस्कार. हा ना. या आता बसू थोड्या वेळ. काय? कुठं? काय आला? अगं बाई, ऐकत जाय जरसं. तुला जायचं? कुठं जायचं तुला? नाही का? काय घ्यायचंय पण? दादा बघाच खेळते, असं खेळ त्याच्यावर. हे बाई, दादा बाई कसं खेळतो? तू खेळ त्याच्या आणि मस्त. दादू कमून शांत वातावरण. काय म्हणणं काय तुझं? छान आहे का? अशी पाळणी नाही आता कुठंच. तर त्याच्यात मका जर सोडला ना, उलटाना पालथा व्हायला बसला. तर मंडळी, आमचं पिंपळगावला सटूबाई मातेचं दर्शन जे आहे ते झालेलं आहे. आता आम्ही इथून चाललोय घरी जाण्यासाठी. जाता जाताच आम्ही काकडवाडीला जाणार आहे. तिथं महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचंय. चला. मस्त होतं मंदिरात मध्ये, वातावरण लय भारी होतं. आम्ही बराच वेळ बसलो.
शांत मस्त आतमध्ये मंत्र वगैरे चालू होते देवी माताचे. चला आता निघतो. दादूला घेतलंय गुंडाळून. आधी मोकळं केलं होतं पण त्याला मोकळं केलं का नुसती वळवळ वळवळ त्याला असं वाटतं मला इकडून पाहून द्यावा तिकडून पाहून द्यावा. त्याच्यामुळे पॅक गुंडाळून घातला. कसा बांधून टाकलाय मग. कसं बांधून टाकलाय मग. काय की नाही. चला चल बाळा चप्पल घातली बस पुढं. तर मंडळी आता आम्ही चाललोय काकडवाडीला. आम्ही रस्ता म्हणजे लवकर जाता येईल या हिशोबाने लोकेशन लावलं होतं गुगल मॅपवरती का काकडवाडीला जाण्याचं लोकेशन. त्या लोकेशननुसार चाललो होतो. नदी ओलांडून जायचं होतं. लोकेशनने आम्हाला डायरेक्ट वावरात नेऊन घातलं. पुढं डायरेक्ट नदी एका बाजूला वावर. हा आता बरोबर आहे. परत मागं आलो गेलो त्या रस्त्याने जवळ 1-1.5-2 किलोमीटर गेलो होतो आम्ही. दादू बघा झोपलाय. दादू झाकून बिकून घेतलंय मस्त. मग आम्ही ठरवलं आलो त्या रस्त्याने आपलं जायचं पण नंतर परत नाही तुमच्या मनात आलं नाही लोकेशन लवकर जायचंय आता. परत आम्ही लोकेशन त्याच्यानंतर रस्ता असा आला खडखडीचा. असं वाटलं नको नको आलं त्या रस्त्यानेच बरं होतं. मग पुढे आल्यावर जरा चांगला रस्ता आला आणि आता आलो आम्ही व्यवस्थित. मस्त लोकेशन आहे. डोंगर बिंगर मस्त दिसतंय. काय डोंगर काय झाडी काय तो रस्ता. चला आता जाऊ. दाखवते अर्धा तास. गुगल मॅपच्या भरोश्यावर तिनं निघणे आधी शहानिशा करून गेले पुढे रस्ता आहे का नाही. आम्ही मॅपच्या याच्यावर निघायच्या आधी तिथं माणसानं विचारून घेतलं की नदी ओलांडायला पुढं पूल बिल आहे का. ते आहे जा म्हणे बिंदा. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो का बोगस नाही निघलो. आता सध्याला आम्ही पुढं आहे आणि काय आहे फक्त मी आपला माहिती आहे. निघायचं म्हणून चाललोय पुढं दिसलंय सगळं आहे रस्ता हायवे. आता सध्या डांबरीकरण आलेलं आहे बघा. त्याच्यामुळे नुसतं मॅपच्या भरोश्यावर निघायचं म्हणून निघू नका मंडळी. एकदा आम्ही असंच कुठंतरी गेलो होतो कुबेरला गेलो का मॅप लावलं. मॅप सारखं जवळजवळ आम्ही 1.5 ते 2 तास एका भिंतीला गोल करके मारित होतो. आम्हाला असं वाटलं आम्ही चीनच्या भिंतीच्या कडाकडाने चिंटू राहिलो. भिंत पण इतकी उंच होती आणि आमची गाडी पुढे चालली आहे म्हणून एक इनोवा पण आम्हाला फॉलो करीत करीत चालली होती. ते पण रस्ता उघडले होते. त्याच्यामुळे आधी 100% मॅपच्या भरोश्यावर न राहणे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विचारून घेणे हा रस्ता कुठं जातो काय पुढं व्यवस्थित निघतो का नाही निघतो. एका जागेवर गोल गोल पिकलं जातात. किती मस्त डोंगर बिंगर दिसतंय. एका जागा बिंगल्या जातं ते आपण पाहत नाही ना. हा पुढं वळायचंय काय छोटे छोटे वळण असल्यावर मॅप काय करतं हा रस्ता उकला का पुढचा रस्ता दाखवतो ना. त्याच्यामध्ये उभा तो कधी आपला रस्ता उघड बरं का. हे बघ आलं पुढं हेवे आलं मी. आता आपल्याला डावीकडे जायचंय. आला 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 आ गया तुझ्या पप्पाच्या जीवातच जीव आला. तुझ्या पप्पांच्या आगबाई मला पुढे डोंगर दिसतोय. म्हणलं चला डोंगराच्या कडाकडानी जाऊ आपण. हे बघा मंडळी लागला हायवे एकदाचा. चला आता एकदा लोकेशन पाहून घेते नाही तर परत हुकायचं. तर मंडळी फायनली चुकत मुकत काय ना आम्ही पोहोचलोय काकडवाडीला. हे झाल्यावर असं वाटायला लागलं आमचं लय पुण्याहून फुलतंब झालंय. असं आलो असं यायचं तर असं आलो पार तिकडून जाऊ लय लांबून आलो पण आलो. आता चला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊ. दादानी मस्त झोप घेतली डायरेक्ट आल्यावरच उठलाय आहे का नाही. लहानपणीचं जीवन लय भारी बाई. सगळ्या घेऊन निघा त्या. मोठं झालं मोठं झालं काही विचारा ना ह्यान त्यान मध्याला काम चालले गोडवानी. नुसतं काम सांगायचं का ग. लाड पण करते का लय काम लय करतो बाई. चला आता काय धुतले तू. घंटी लय वर हातात तुला ना. इकडून ये इकडून. ओम नमः शिवाय शिवशंकर महादेवाय नमः. चल गणपती बाप्पा मोरया.
बाप्पाची मूर्ती छान आहे. तो कसं पौराणिक गणपती बाप्पांना बाप्पा करायला बाप्पा करा काय ना मंदिर लावलेलं आहे म्हणलं आता बाहेर हा पाडी तुरबाळ तुरबाळ म्हणते मम्मी पाया पडायला नाही इथं बा दादा पाया पड मी इथं खेळलं त्याला दादू दादू इथं पलटी व्हायची जागा नाही बच्चा बाप्पा करायचंय तर मंडळी आमचे झालेले दर्शन आज शुक्रवार आहे. आम्ही आज शुक्रवारच्या दर्शनाला आलो होतो. इथं मंदिरामध्ये सहसा मंगळवारी जास्त गर्दी असते. तर आज दुपारून आलो आम्ही जवळजवळ 4 वाजलेत. आपले 4 वाजले ना 4 वाजले. त्याच्यामुळे मंदिर पण लावलेले आता बराच वेळ अजून उघडायला 5-5:30ला मंदिर उघडेल. आम्हाला वेळ होईल मग घरी जायला. आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतले. दादूला पण थोडा वेळ मोकळं केलंय कारण गाडीवरती कसं त्याला बांधून हाताला त्याला कळ लागून गेली असं म्हणलं मग त्याला जरा वेळ मोकळं केलंय. तुरुबाळ बघा दमली का ग मग घरी थांबले असते तर बरं झालं असतं ना नाही. तर तिने आमचा राहुरीला गेलेला देवीच्या मंदिरात गेलेला व्हिडिओ बघितला. अचानक मला शाळेत काढून देते म्हणे आणि हिंडत बसते आणि जाते कुठं पण म्हणून म्हटलं चला आज तिला पण दर्शनाला घेऊन आलो आहे की नाही. मज्जा आली ना गाडीवर हिंडू रस्ता कसा चुकला होता मग नदीत आम्हाला डायरेक्ट मॅपनी नदीत नेऊन घातलं होतं. तिकडे वावरात पाहायला गेलो तिकडे रस्ता नाही डायरेक्ट आम्ही वावरात आणि नदी मग तुरबाळ काय म्हणलं आपलं आपलं चला भाऊ आपल्या रस्त्याने जिथून आलं तिकडच चला म्हणे. याला ना पलट्या मारायला लागत आहे. ऐ जाशील ब्लँकेटच्या खाली त्या. चला मंडळी आता निघतो आम्ही. दादूला पॅक बिक करते परत. आता बराच वेळ बसलो इथं 15-20 मिनिटं. आता निघतो घरी जायला. वातावरण जरा साफ होतं म्हणून बरं आहे. पाऊस पाण्याचं वातावरण नव्हतं म्हणूनच आम्ही घरातून निघलो. म्हटलं कसं दादूही संग 2 व्हीलरवर जायचं म्हणल्यावर अच्छी छतू बाई राख शिंका आल्या ग बाईला. हो चला दादाला चालतं गाडीवर कोण मोकळं केलं नाही मला. झालं कणत कुठं आलो बाई घरी. इतक्या हाडकं डायरेक्ट हुळहुळे झालेले सगळे. मंडळी आलो आता आम्ही घरी आहे का नाही. तुरबाळाच तोंड बघा ना किती छान आहे ना. दमली ना लय दमलो होतो ग जण. चला मंडळी आता जरा फ्रेश होतो हातपाय धुतो आराम करतो. आजचा व्लॉग आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय भेटूया परत पुढच्या व्लॉगमध्ये.